नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिवर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथे आणलं आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी नेगेटिव्हिटी एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊन जाऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन टुडेज रीडिंग, let's first cleanse the energy around you. As this essence burns, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be clear away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग खूप खास असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. तुमची मिथुन राशीचा पुढचा महिना म्हणजे जून महिना 2026 कसा जाणार आहे, काय घडामोडी घडतील, तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश, सल्ला, वॉर्निंग काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. मिथुन राशीच्या जातकांसाठी जून 2026 हा महिना एका मोठ्या मानसिक परिवर्तनाचा आणि व्यावहारिक प्रगतीचा काळ असणार आहे. तुमच्या ऊर्जेचा पॅटर्न पाहिला तर मिथुन राशीच्या दुहेरी स्वभावाप्रमाणेच या महिन्याच्या तुमच्या आयुष्यात दोन टोकाची वळणे पाहायला मिळतील. एकीकडे तुमच्यावर कामाचा आणि भूतकाळातील भावनिक जखमांचा प्रचंड ताण असेल, तर दुसरीकडे आर्थिक क्षेत्रात मोठे यश आणि स्थिरता तुमची वाट पाहत आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती अनेकदा दोन विचारांमध्ये अडकतात आणि जून महिन्याची सुरुवात नेमकी याच ऊर्जेने होईल. तुम्ही एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात, ज्यामुळे तुमची ऊर्जा विखुरली गेली आहे. परंतु हा महिना तुम्हाला भ्रमातून बाहेर काढून वास्तवाची जाणीव करून देणारा ठरेल. तुमची मुख्य ऊर्जा आणि मानसिक स्थिती बघूया. ओव्हरऑल एनर्जी काय असेल? कामाचा अतिताण आणि मानसिक ओझे. सुरुवातीला तुम्हाला जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण जाणवू शकतो, परंतु जून महिन्यात तुम्ही अखेर हे ओझे कमी करण्यास शिकणार आहात. नको असलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही बाजूला साराल. भावनिक दुखापत आणि भूतकाळातील एखादी कटू आठवण किंवा भावनिक दुखापत तुमच्या मनावर असेल. जून महिन्यात या दुखापतीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होईल. बाह्य जग विरुद्ध आंतरिक जगासाठी तुम्ही खंबीर, श्रीमंत, प्रगती करणारे आणि सर्व सांभाळून घेणारे दिसता. लोक तुमच्याकडे मदतीसाठी येतात, पण तुम्हाला तुमच्या आत एक खोल जखम किंवा रडणारे मन लपलेले आहे. जून 2026चा मुख्य लढा म्हणजे या महिन्यात तुमचा लढा जगाशी नाही तर स्वतःच्या दोन रूपांशी आहे. तुम्हाला जगासमोर खंबीर राहतानाच स्वतःच्याच अंतर्गत दुःखाला शांत करायचे. तुमचं करिअर, व्यवसाय आणि नोकरीमध्ये जून महिना तुमच्या करिअरमध्ये नवीन सुरुवात आणि जुन्या जबाबदाऱ्यांची पुनर्रचना करण्याचा काळ आहे. स्पर्धा आणि प्रगती. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात स्पर्धा तीव्र असेल. तुमचे विचार इतरांपेक्षा वेगळे असू शकतात, ज्यामुळे सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद होऊ शकतात, पण हा संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत करेल. कामाच्या ओझ्यातून मुक्ती. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून कामाच्या अतिताणाखाली असाल तर या महिन्यात तुम्हाला कामाचे वाटप करायला तुम्ही शिकणार. नाही म्हणण्याची कला आत्मसात कराल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. नवीन कौशल्य. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल किंवा व्यवसायात नवीन प्रयोग करू इच्छित असाल तर हा काळ उत्तम आहे. शिकण्याची वृत्ती तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. कामाच्या ठिकाणी सध्या अशी परिस्थिती असेल जिथे प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अंतर्गत राजकारण किंवा हेवेदावे चालू आहेत. खोलवर बदल काय होणार? जून महिन्याच्या मध्यानंतर तुम्हाला जाणवेल की मी या निरर्थक वादात का पडू. तुम्ही स्वतःलाच या स्पर्धेतून बाहेर काढाल. हा पराभव नसेल तर तुमची मॅच्युरिटी असेल. आर्थिक दृष्टिकोनातून जून 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि स्थिर असणार आहे. आर्थिक स्थैर्य. तुम्ही आर्थिक नियोजनात अधिक शहाणपणाने निर्णय घ्याल. उत्पन्नात वाढ होईल किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीची संधी मिळेल. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी हा महिना तर उत्तम आहे.
जमीन, सोने किंवा शेअर्समध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळणार तुम्ही. तुम्ही भ्रमातून बाहेर याल. दिखाव्यासाठी किंवा विनाकारण होणारे खर्च स्वतःहून तुम्ही थांबवणार आणि बचतीकडे लक्ष द्याल. गुपित काय आहे? तुमच्या डोक्यात सध्या पैसे कमवण्याची किंवा गुंतवणूक करण्याची एक छोटीशी नवीन कल्पना आहे. जून महिन्यात तुम्ही त्या कल्पनेवर काम सुरू कराल, जी भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत बनवू शकते. नातेसंबंध आणि प्रेम जीवनामध्ये काय होऊ शकतं जून महिन्यात? संभ्रम आणि अपेक्षाभंग. जर तुम्ही नात्यांमध्ये किंवा प्रेमात खूप जास्त अपेक्षा ठेवत असाल तर वास्तवाची जाणीव होईल. शांतता आणि समजूतदारपणा. बऱ्याच काळापासून असलेला संभ्रम किंवा अनिर्णायक स्थिती संपेल. तुम्ही स्पष्ट संवाद साधू शकाल. भावनिक जखम भरणार. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला असेल किंवा मन दुखावले असेल तर या महिन्यात तुम्ही वेदनेतून बाहेर पडण्यास सुरुवात कराल. संभ्रम दूर होणार. दोन विचार किंवा दोन व्यक्तींमधील द्विधा मनस्थितीतून तुम्ही बाहेर पडाल. अंतिम निर्णय घ्याल. स्पष्ट संवाद. तुमच्या पार्टनरसोबत किंवा कुटुंबासोबत तुम्ही खूप स्पष्टपणे आणि व्यावहारिकतेने बोलाल. सखोल सत्य. 2026 जूनमध्ये तुमच्या डोळ्यांसमोरून भ्रमाचा पडदा हटणार आहे. व्यक्तींचे खरे चेहरे तुम्हाला दिसायला लागतील, समोर येतील. तुमच्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सल्ला काय? अंतर्ज्ञानाचा वापर. तुमच्या मनात सध्या अनेक शंका असतील. बाहेरील लोकांचा सल्ला ऐकण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, इंट्युशन्स ऐका. इच्छाशक्ती आणि प्रगती. महिनाभरात काही कामांचा वेग मंदावू शकतो. अशा वेळी संयम ठेवा. अंतर्मनाचा आवाज. तुमचे मन तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. कामाचा वेग मंदावणे. महिन्याच्या मध्यात असे तुम्हाला वाटू शकते की काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही आहेत, पण हा काळ तुमच्या आत्मपरीक्षणाचा आहे. घाई नको. तुम्हाला सर्व गोष्टी आत्ताच्या आत्ता हव्या आहेत, पण जून महिन्यात काही गोष्टी मुद्दाम मंदावतील, स्लो होतील. अंतर्ज्ञानाचा अपमान. तुमचे मन आधीच योग्य दिशा सांगत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास चुकीचा निर्णय तुमच्या हातातून होऊ शकतो. तुमच्यासाठी 2026 जूनचा मुख्य सल्ला काय आहे? जबाबदाऱ्या वाटून घ्या. भूतकाळ सोडा आणि आर्थिक शिस्त पाळा. जून 2026साठी तुमचे 3 गुप्त मंत्र. स्वतःला वेळ द्या. पैशांच्या मागे धावताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गुपिते राखा. तुमचे आर्थिक प्लॅन्स किंवा नवीन कल्पना कोणाशीही शेअर करू नका. प्रवाहाविरुद्ध जाऊ नका. जर एखादे काम अडत असेल तर जबरदस्ती करू नका. हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यावहारिक आणि परिपक्व दिशा देणारा ठरणार आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर जून 2026 हा महिना मिथुन राशीला भूतकाळातील ओझ्यातून मुक्त करून एका गंभीर आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणारा ठरेल. महिन्याच्या शेवटी मिथुन राशीचे जातक म्हणून तुम्ही अधिक परिपक्व आणि प्रॅक्टिकल व्हाल. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणे तुम्ही पूर्णपणे थांबवाल. महिन्याचा शेवट होता होता तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील. ज्या गोष्टी किंवा जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होते त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचे वजा कराल. सुरुवातीला काही गोष्टींचा वेग मंदावला तरी आर्थिक सुबत्ता आणि नवीन संधींमुळे महिन्याचा शेवट अत्यंत समाधानाचा आणि विजयाचा असेल. स्वतःच्या बुद्धीवर आणि अंतर्मनावर विश्वास ठेवा. जून महिना तुम्हाला अधिक मजबूत बनवून जाईल. जर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रीडिंगसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.